निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे। सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असल्याने कारवाई करण्यात येते। सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली आहे। सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असल्याने कारवाई करण्यात येते। सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आता पाठवण्यात आली। निवडणुकीच्या तोंडावर आता ही नोटीस पाठवण्यात आली आहे। सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सलीम कुत्ता प्रकरणी बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत होतं। त्यानंतर त्यांची बऱ्याच वेळा चौकशी झालेली आहे, मात्र आता त्यांना तडीपारीची नोटीस ही देण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, आता बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली, काय अधिकची माहिती? खरं तर नीलम, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही एक महत्वाची बातमी मानली जाते, कारण सुधाकर बडगुजर हे जे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि महत्वाचे नेते सुद्धा नाशिकमध्ये मानले जात आहेत। या सगळ्या धामधुमीमध्ये त्यांना तडीपारीची नोटीस हे नाशिक पोलिसांकडून पाठवण्यात आलेली आहे। पण या नोटीसी मागचं कारण काय खरं तर हे अद्याप कळालं नाहीये आणि हे जे नोटीस आहे ते बडगुजर यांनी स्वीकारलेलं नाही अशा पद्धतीचं माहिती कळत आहे। ते काही वेळानंतर नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतरच जे आहे ते आपली भूमिका मांडणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। खरं तर कालच मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती होते आणि नाशिक दौऱ्यावरती असताना जे अप्रत्यक्षपणे जे स्थानिक नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी बडगुजरांवरती टीका केलेली होती, सलीम कुत्ता प्रकरणामध्ये टीका केलेली होती। या सगळ्या प्रकरणानंतर आज नाशिक पोलीस जे आहे ते ऍक्टिव्ह झाले आणि सुधाकर बडगुजर यांना नोटीस पाठवण्यात आलेला आहे। पण ते नोटीस अद्याप बडगुजर यांनी स्वीकारले नाहीये। ते काही वेळानंतर हे नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जातील, तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या संपूर्ण प्रकरणी चौकशी करतील आणि त्यानंतर आपली भूमिका जी आहे ते बडगुजर यांनी मांडणार आहेत। त्यामुळे या नोटीस प्रकरणी आता नाशिक पोलीस आणि बडगुजर हे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। किरण, यानंतर बडगुजर काही पत्रकार परिषद घेणार आहे का या संदर्भात माहिती देण्यासाठी? अगदी बरोबर आहे। काही वेळानंतरच ते नाशिक जे मुख्य पोलीस आयुक्त कार्यालय आहे इथे जाणार आहेत आणि या सगळ्या नोटीस प्रकरणी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर नोटीस घ्यायचं की नाही आणि ते ठरवणार आहेत आणि त्यानंतरच ते आपली भूमिका म्हणजे पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका मांडणार आहेत आणि त्यामुळेच ते भूमिका हे काय मांडतात आणि कशा पद्धतीचं हे नोटीस आहे, काय कुठल्या कारणामुळे हे नोटीस हे नाशिक पोलिसांनी दिलेलं आहे, खरं तर हे अधिक स्पष्ट होणार आहे आणि पोलीस आणि बडगुजर हे दोघंही आपली भूमिका आता काय मांडतात खरं तर हे बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस ही बजावण्यात आलेली आहे।